जाऊ शकते. कृपया आपण रस्ता मोकळा करा. आपण शूटिंग थांबवा. दाब द्यायला. वाई तालुक्यातील बावधन येथील प्रसिद्ध बगाड यात्रा आज उत्साहात पार पडली. काशीनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात लाखो भाविकांनी बगाड्याचे दर्शन घेतले. यंदा विठ्ठल कदम यांना बगाड्याचा मान मिळाला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यात 3 दिवस ग्रामदैवत काळ भैरवनाथाची यात्रा भरते, ज्यात भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड आणि मिरवणूक यासह विविध कार्यक्रम पार पडतात. होळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिरातील पुजारी पारंपरिक पद्धतीने बगाड ठरवितात आणि यावर्षी 61 नवस्करीमधील 37व्या क्रमांकावर असलेल्या विठ्ठल सोपान कदम यांना बगाड होण्याचा मान मिळाला. बगाड्याचे रथ 2 मोठ्या दगडी चाकावर उभारला जातो. 10 फूट लांबीच्या कण्यावर 18 फूट उंच वाघाचे तोंड असलेले खांब जोडले जाते आणि त्यावर 40 फूट उंचीचे बांबूचे शीड विशिष्ट कोनात बांधले जाते. गावातील सुतार आणि बैलजोडीच्या सहाय्याने हा भव्य रथ गावातून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेश्वर मंदिरापर्यंत ओढला गेला. या ऐतिहासिक यात्रेला महाराष्ट्रातून लाखो भाविक आणि पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आपलं शूटिंग थांबवा. आपण बाजूला रस्त्यामध्ये आपण शूटिंग करतोय. बगाड हल्ल्यानंतर आपल्यामुळे बाकीच्यांना इजा होऊ शकते, आपल्याला इजा होऊ शकते. कृपया आपण रस्ता मोकळा करा. आपण शूटिंग थांबवा. दाब द्यायला. गुलाब खोबरे यांच्याकडून आलेल्या सर्व यात्रेकरूंना भाविकांचा पावडतकरांच्या वतीनं हार्दिक स्वागत. राजेंद्र शामराव मोहिते, राजेंद्र शंकरराव मोहिते तळबीर यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आली. ग्रामस्थ मंडळ बावधन व भैरवदेव ट्रस्ट बावधनच्या वतीने आभारी आहे. या ठिकाणी रस्त्यामध्ये उभे आहात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रॅक्टर आहे. अरे खांद्यावर घेऊन कोणाला बसायचं पोराला? मला वारंवार सांगतोय, मोबाईल शूटिंग बंद करा आपलं.